मग आगरी भाषेत म्हणायचं झालं तर एक यांगालचा एक त्यांगालचा. चला 12th मॅन पाठवायचा आहे. आमचे परम मित्र रोहन ठाकूर सुद्धा अगदी जॉईन झालेले आहेत 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. खेळायला आहेत काय? हा, सुमित गोलंदाजी साठी आलेला आहे. बॅटर सर्वेश आणि सागर ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं आणि अंतिम षटक, कारण 4 ओव्हरचा मुकाबला आहे आणि या 4 ओव्हरच्या मुकाबल्यामध्ये निश्चितपणाने सर्वेश स्ट्राईक करणार आहे, नॉन स्ट्राईक एंडला सागर आहे. सुमित स्ट्राईक गोलंदाजी करण्यासाठी प्रथम गोलंदाज म्हणून त्याला पाचारित करण्यात आलेला आहे. बघा फिल्डिंगची सजावट कशा पद्धतीची आहे. सुमितने एक फिल्डर डीप मिड विकेटमध्ये आहे, एक लॉंग ऑनला आहे, त्यामुळे स्टंप टू स्टंप गोलंदाजी. विकेटच्या बिहाइंड अलंकार आहे. शॉट थर्डमॅन किंवा गली आपण म्हणू शकतो, तिथे एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर शॉट फाईन लेग आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आणि सुप्रसिद्ध होनहार नमित पाटील वाडिश मिडॉन ला आहेत. आणि स्टार क्रिकेटर मिड ऑफला चंदन पाटील. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत राज. उत्कृष्ट डीजे वादक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि साहिल नाकवा शॉट पॉइंटला आहे. आणि अशा पद्धतीची ही फिल्डिंगची सजावट. आता हे माझ्या गावाच्या जवळचे आहेत म्हणून मला नावं जास्त माहिती आहेत. पहिला बॉल शॉर्ट फिश पद्धतीचा होता. हुक करायचा होता, कट करायचा होता, जे काही करायचं होतं, परंतु फलंदाजाने स्वतःला ॲडजस्ट केलं आणि पहिला बॉल खेळत असताना कोणतीही धाव आलेली नाही आहे. फिल्डिंगची सजावट ज्या पद्धतीची होती तशा पद्धतीने जर विचार केला तर हा चेंडू फार खराब होता. सुमित पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर दी विकेटने आडव्या बॅटने यावेळी कव्हर सीझन मध्ये खेळलाय. साहिल नाखवाने अप्रतिम फिल्डिंग तिथे केलेली आहे. सुंदर फिल्डिंग आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 3 धावा वाचवलेला असं मी म्हणेन. आणि धावसंख्येमध्ये एकने सुरुवात झाली असं आपण म्हणूयात. ऑफ दी मार्क धावसंख्येचा अकाउंट श्री गणेशा केलाय असं आपण म्हणूयात. धावसंख्या 1. पहिल्या 2 चेंडूंवर 1 धाव. सागर स्ट्राईक एंडला. सागरसाठी हा स्लोवर 1 होता, स्टंपच्या वरून गेला होता, त्यामुळे पंच सांगतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ गुड बॉल. चांगला चेंडू आहे परंतु खराब करता आलं असतं, कारण लेग स्टंपवर संपणारा चेंडू होता तो. ऑफ स्टंपवर पिच होऊन लेग स्टंपवर संपणारा तो चेंडू होता. यावेळचा बॉल स्लोवर 1 होता. दोनही नवे संघ आहेत, त्यामुळे अगदी क्रिकेटच्या या पटलावर स्वतःला ॲडजस्ट करणं फार गरजेचं आहे. धावसंख्येमध्ये कोणती वाढ होत नाहीये, फक्त सिंगल. 4 चेंडू मध्ये पहिले 3 आपण पाहतोय डॉट आलेले आहेत आणि नंतर 1 धाव. यावेळी मोठा फटका मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एका टप्पा घेऊन हा चेंडू सीमारेषा पार होतोय 4 धावांसाठी. सागरच्या बॅटमधून आलेला हा चौकार निश्चितपणाने सागाव संघासाठी धावसंख्येमध्ये भरारी मारणारा तो चौकार होता. 5 चेंडूंमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. सुमितची गोलंदाजी चांगली चालली होती, त्यामध्ये जर आपण विचार केला तर दुधात माशी पडावी तसा काहीतरी प्रसंग त्याच्या गोलंदाजीमध्ये आलाय. आणि स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणं महागात पडलंय, त्यामध्ये गती कमी होती, त्याचाच फायदा फलंदाजाने उचललाय. यावेळी फक्त दिशा दाखवलेली आहे. थर्डमॅन क्षेत्र खाली आहे आणि तिथे सुद्धा बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल फरार होणार. सीमारेषा पार 4. पहिल्या मला असं वाटते 4 चेंडूंवर फक्त 1 धाव होते आणि तदनंतरच्या काळामध्ये लगातार 2 चौकार आले सागरच्या बॅटमधून आणि ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिल्या षटकाची समाप्ती. डबल एंडने खेळायचं आहे, या अनुषंगाने दोनही संघांनी खेळ करायचा, टाइमपास करायचा नाहीये, आपल्याला एक्स्ट्रा मॅचेस खेळवायच्या आहेत. कारण ज्या टायमिंग मध्ये तुम्हाला बोलावलेलं असतं तुम्ही त्या टायमिंग मध्ये पोहोचत नाही आणि आपण सकाळचा विचार करतोय आणि त्यानंतर स्पर्धा उशिराने चालू होते, ओव्हरची कपात करावी लागते आणि खरोखरच आपण जसं विचार करतो ना
की एखाद्या स्पर्धेला कुठे गालबोट लागतो तर खेळाडू सुद्धा लावू शकतात, येणारे संघ सुद्धा लावू शकतात. गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये नवा गोलंदाज ओमकार गोलंदाजी मार्कवर. चिंचवली गावाच्या वरती जी आदिवासी वाडी आहे त्या वाडीमधला हा खेळाडू, म्हणजे आदिवासी समाजातील खेळाडू सुद्धा आता खरोखरच किशोर नाईक ज्या पद्धतीने ओपन क्रिकेट खेळायला लागलेला आहे तशाच पद्धतीने आता क्रिकेट खेळायला चालू झालेले आहेत. ओमकारचा पहिला बॉल, ऍक्शन खूप सुंदर आहे, वाईड बॉलचा इशारा आहे पण पंचांकडून. धावसंख्येमध्ये एक ऍडिशनल वाढ होणार, धावसंख्या 10 झालेली आहे, डबल डिजिट मध्ये पोहोचलेली आहे. सागर आणि सर्वेशची जोडी आपण पाहतोय. लॉंग ऑफ वाइडिश लॉंग ऑन आहे, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आहे आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपण म्हणूयात. यावेळचा बॉल स्लोवर वन आहे, कव्हर सीझन मध्ये ढकलून दिलाय. साहिल नाखवा आहे, जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल, सुपूर्द करेल तोपर्यंत जरूर या ठिकाणी एक धाव पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या 11 धावा. सागर स्ट्राइक एंडला आलाय. सागर हलक्या हाताने चेंडूला कट करण्याचा, लेमन कट स्लाइस करायचा प्रयत्न केला होता पण बॅट आणि बॉलचा संपर्क करता आलेला नाहीये, कारण गोलंदाज थोडासा नवा आहे. काय टाकतो, ऍक्शन थोडीशी रिलीज करत असून थोडीशी वेगळी होते आणि त्याच कारणास्तव कदाचित बॉल जज करणं कठीण जाते. ओ हो, वंडरफुल डिलिव्हरी, दॅट सेलिब्रेशन, वाह. बॅट्समन सोबत बॉल पण मैदानाच्या बाहेर जायला निघाला होता. आवश्यक असतं ना, कारण ज्या वेळेला युवा रक्त अशा पद्धतीने सळसळू शकतं याचं प्रात्यक्षिक आपण मैदानामध्ये पाहिलेलं आहे. ज्या खेळाडूने 2 चौकार लगावले होते तोच खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय. लेफ्टी बॅटर मैदानामध्ये जातोय, सो फिल्डिंग मध्ये बदल करणं हे गरजेचं असणार आहे. आता पाहूयात फिल्डिंगची सजावट कशा पद्धतीची असेल. ओमकारची सुंदर गोलंदाजी, म्हणजे गोलंदाजी मध्ये चेंडू रिलीज करत असताना थोडासा वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतोय. ऍक्शन तर खूप सुंदर क्लीन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते या ओमकार गोलंदाजाची. डावखुरा फलंदाज आहे, त्याच्या समोर गोलंदाजी करणं आता थोडंसं आव्हानात्मक असू शकेल. बघा, नियमित केलेला सराव तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्याचं प्रात्यक्षिक आज आपण मैदानामध्ये पाहतोय. ओमकार, नाही 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 होणार. न्यू रूल ऑफ वाईड बॉल, जेव्हा जेव्हा तुम्ही सफल व्हाल, वाईड लाईन ही तुमची गाईडलाईन होते, गाईडलाईन वाईड लाईन होते असं आपण म्हणूयात. आणि तसंच काहीतरी घडलंय, पंचांनी तेच सांगितलंय. टेनिस क्रिकेटमध्ये ऑफ स्टंपवर सफल व्हायचं, ऑन साइडला बॉल खेचून मारायचे. हा हा हा, कट केलाय, चंदनच्या हातातून झेल निसटलाय. एवढे मोठे हात आणि त्यातून निसटला कसा बॉल. झेल होता, उंच खुरा क्षेत्ररक्षक उडी मारून झेल काढण्याचा प्रयत्न केला होता. चंदनच्या हातातून झेल निसटलेला आहे. एक धाव आलेली आहे, एक धावेच्या मदतीने धावसंख्या 12 झालेली आहे. यावेळचा बॉल, चेंडू अगदी ऑफ ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा स्कोर कार्डवर. 4 ओव्हरचा मुकाबला आहे आणि या 4 ओव्हरच्या मुकाबल्यामध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 13 धावा झाल्या. चला पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. बीसीसी तिनविरा आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय, ज्या स्पर्धेने विशेष करून सर्व
क्रिकेट रसिकांचं मन वेधून घेतलेलं आहे. आता हे सुट्टीचे दिवस नाही आहेत त्यामुळे प्रेक्षक नाही आहेत इथे जास्त करून, परंतु 10 ते 15 वर्षाच्या मागे आपण गेलो तर क्रिकेटच्या खेळाचा जर विचार केला तर 6 ओव्हर्स 8 ओव्हर्स मिनिमम 8 ओव्हर्सचा मुकाबले तर व्हायचेच. मग खेळाडूसुद्धा वेळेमध्ये सामन्यांना पोहोचायचे. कागदाचा पॅम्पलेट असायचा, ते तेव्हाच्या काळामध्ये मोबाईल नसायचे आणि तो पॅम्पलेट वाटायला जो संघ सामने आयोजित करायचा ते अगदी गावोगाव फिरायचे. बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि आत्ताचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या स्पर्धेचे जाहिरातीकरण केले जाते. वळूया मॅचकडे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 13 धावा आणि राज गोलंदाजी मार्कवर आलाय. राजने टाकलेला पहिलाच बॉल कव्हर रिजन मध्ये जातोय. एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पार होणार. चौकार, 4 धावा. सर्व्हिसच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार या इनिंग मधील त्याच्या. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झालेली आहे ती 17 धावा. 17 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. बाहेर बॉल टाकला, गती खूप कमी होती, त्याचा फायदा उचलता आला फलंदाजाला. यावेळचा बॉल यावेळी आडव्या बॅटने खेचलाय. अगदी वाऱ्याच्या प्रवाहासोबत चेंडू सीमारेषा पार. षटकार. हे 2 मोठे स्ट्रोक धावसंख्येला अगदी उचलून धरतायत, पुढे नेतायत, वाढवतायत आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 23 धावा. कदाचित सागाव संघ थोडासा अडचणीमध्ये आला होता, कारण ज्या वेळेला पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला तर 13 धावा होत्या. एखादा चेंडू षटकाराच्या बाहेर गेल्यानंतर फलंदाजाला सुद्धा तेच चेंडू अपेक्षित असतात, परंतु इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एखादा बॉल हरवला तर त्याचा जास्त वेट करत नाही. तो मिळाला तर ठीक, नाहीतर दुसरा बॉल आणला जातो. तितक्याच ओव्हर खेळलेला हे सुद्धा फार गरजेचं आहे. धावसंख्या 23 वर पोहोचलेली आहे. दिशाहीन वाईट बॉलचा इशारा जरूर येणार. प्रेशर साफ पाहायला मिळालेला, कारण पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे स्ट्रोक, त्यानंतर हा वाईट बॉल, त्यामुळेच धावसंख्या 1 ने बदलित झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा. पुढील बॉल राजने टाकलेला हा बॉल सुद्धा झोन मध्ये आला होता फलंदाजाच्या. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मिड विकेट रिजन मध्ये. फलंदाज सर्वेश मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज जोपर्यंत मैदानामध्ये जातील धावसंख्या 24 झालेली आहे. 2 विकेट्सचं पतन झालेलं आहे. एक डावखुरा फलंदाज आहे, एक उजव्या हाताचा फलंदाज आहे. पहिले 2 ओपनिंग बॅटर मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत, त्यामुळे संपूर्ण जबाबदारी ही आता मधल्या फळीवर आलेली आहे. चेंडू खूप कमी बाकी आहेत, धावसंख्या सुद्धा खूप कमी झालेली आहे, पण निश्चितपणाने 40 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा सागाव संघाचा जरूर असणार आहे. सागाव गाव म्हटलं की अगदी तुम्ही सागाव गावाच्या नाक्यावर गेलात की हनुमानाचं मंदिर आहे, ते विशेष लक्ष वेधून घेणारं सुद्धा असतं. कारण जिथून अलिबागकर जातात, अगदी गाडीने जातात, 4 व्हीलरने 2 व्हीलरने जातात, त्या देवाला नतमस्तक होऊन जात असतात. हा फुल यावेळी पूल केलाय फटका हव्याच्या प्रवाहासोबत. हा सुद्धा चेंडू सीमारेषा पार होणार. षटकार, 6 धावा. खराब चेंडू, त्यावर केलेला हा मोठा प्रहार. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. 6 धावांसाठी. धावसंख्या झालेली आहे ती 30 धावा. 30 रन्स ऑन अ स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. राईट हँड ओव्हर दी विकेटने राज गोलंदाजी मार्कवर. यावेळी पुन्हा एकदा सेकंड इन अ रो बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर फलंदाजाच्या बॅटने केलाय असा काही वार. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक बॉल बाकी आहे. 36 धावसंख्या. चला व्हॉलेंटियर्स, तुमचा रोल फार महत्वाचा असेल. जेवून तुम्ही सुस्त झाले असाल तर फक्त मैदानाच्या चौफेर तुम्ही फैलावून राहा, कारण एकालाच
36 धावसंख्या झालेली आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. राईट हँड ओव्हर द विकेटने हे जे षटक टाकलं जाते ते खूप 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 महागड आहे. अजूनही एक बॉल बाकी आहे. फलंदाज शफल झालेत. बिहाइंड द विकेट पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे, परंतु फलंदाज खेळण्यासाठी बिहाइंड द विकेट गेलेला आहे, स्टंपच्या मागे गेलाय. सो डेफिनेटली या धावा गणल्या जाणार नाहीत अकॉर्डिंग टू न्यू रूल ऑफ क्रिकेट. येस, फलंदाजाने शॉट मारल्यानंतर बराचसा खुश झाला होता, परंतु आपला पाय हा वेगळ्या ठिकाणी पडलाय किंवा आपण आपलं क्षेत्र सोडून आपली जागा सोडून गोलंदाजी करण्यासाठी गेलोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा स्कोर कार्डवर 2 विकेट्सचं पतन. जय हनुमान सागाव संघ आपण पाहतोय. अगदी सागाव संघ म्हटलं की रस्त्याच्या कडेलाच त्यांचं गावाचं मैदान होतं, पण सध्याच्या घडीला तिथे आता मॅचेस कदाचित होत नसतील, नसाव्यात सुद्धा, पण रस्त्याच्या कडेहून बरेचसे प्रेक्षक मोठ्या मोठ्या स्पर्धांचं तिथे आयोजन व्हायचं होत सुद्धा असतं आणि निश्चितपणाने यावर्षी सुद्धा असणार आहे. पण 36 धावा झालेली आहेत. या 36 धावा 50 पर्यंत कशा जातील? मग या ओव्हरमध्ये 14-15 धावा लुटण्याचा प्रयत्न असेल का फलंदाजाचा? ॲज अन वन डाऊन बॅटर म्हणून आलेला आदित्य आणि विक्रांतने लगातार 2 षटकार मारले, एक चेंडू डॉट खेळला. तर हा विक्रांत आणि आदित्य कशा रीतीने हे शेवटचे 6 बॉल खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. अलंकार राईट हँड ओव्हर दी विकेटने गोलंदाजी करेल. शेवटचं अंतिम हाणामारीचं भैरवीचं षटक म्हणूयात आपण या षटकाला. आणि आदित्य आणि अलंकारचा बॅटर आपण पाहत असताना हा चेंडू विकेट किपरच्या ढेंगा घालून सुटलाय आणि मी तर म्हणेन बोसकी फाटली मासळी गेली. आलेला हा नशिबाचा चौकार, त्यावर वाईड आणि खरोखरच 5 धावा. चेंडू सुद्धा नाहीये, 5 धावा आणि धावा झालेल्या आहेत त्या 41. धावा संख्या. पहिला 2 ओव्हर पर्यंत शरोबा वॉरियर्स चिंचवली संघाचं खूप चांगलं चाललं होतं. कुठेतरी नजर लागले. कोणाची लागलीये? ओ हो, दिशाहीन गोलंदाजी, फ्लॅट अँड फ्युरियस 6 बाय आदित्य. सुंदर स्ट्रोक, दिशाहीन गोलंदाजी, त्याचा खरपूस समाचार. फलंदाजाच्या बॅटमधून आलेला हा षटकार धावसंख्येला मोठा बदल करून देईल. 47 धावसंख्या, 47 रन ऑन अ स्कोर कार्ड. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. अलंकारची खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मी नेहमी म्हणत असतो क्रिकेट इज ऑल अबाउट मॅच प्रॅक्टिस. दिशाहीन, फ्लॅट फ्लॅट. आयोजकांच्या येस 6 आहे. कोणत्याही अँगलने टाका, चेंडू पायावरच जातोय. कदाचित आता काहीतरी वेगळं करावं लागेल. षटकार आल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 53 धावा. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 आदित्यने षटकार ठोकलेले आहेत. आदित्यला संधी मिळाली पायावरचे बॉल मारण्याची. चला बॉल शोधून आणायचे व्हॉलेंटियर्स. खूप डिले होते तुमच्याकडून. असं जर वर्तन परत तुमच्याकडून झालं तर उद्याचं जेवण कॅन्सल. लगातारचे 2 षटकार, 53 धावसंख्या. शरोबा वॉरियर्स चिंचवली संघ आपण पाहतोय खेळत असताना खराब प्रदर्शन आणि कर्णधाराकडून खराब गोलंदाजीचं प्रदर्शन मी तर म्हणेन. राईट हँड राऊंड विकेटने आदित्य अलंकारचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय. पुन्हा वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. हो, विकेट किपरने पायाने अडवलाय बॉल. वाईड बॉल आहे. अतिरिक्त धावसंख्येत 1+1.
66 धावसंख्या झालेली आहे. स्ट्राइक चेंज झालेली आहे. आता ज्या वेळेला असं काहीतरी चित्र घडतं तेव्हा कर्णधाराचं सुद्धा डोकं चालत नाही. एक्झॅक्टली फिल्डिंग सजवायची तर कशी सजवायची, कारण गोलंदाज वारंवार चुका करत आहे आणि त्या चुकांचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला होतोय. 66 झालेले आहेत, सॉरी 56 झालेले आहेत. आम्ही बघत होतो तुमचं लक्ष आहे की नाही, कारण तुम्ही मॅच मध्ये कॉन्सन्ट्रेट करत नाही आहात, त्यामुळे असं काहीतरी बोलण्यास आम्हाला भाग पाडलाय. इट्स ओके. चला डॉट बॉल आलाय आणि रनआउटची विकेट सुद्धा आलेली आहे. सो आता करायला काय पाहिजे होतं की धाव घेतली नसती तर कदाचित लेग स्टंपवरचा बॉल डावखुऱ्या फलंदाजाला मिळाला असता. विक्रांत आउट झालाय, रनआउट. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहित. राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी अलंकार. पहिला चेंडू चांगला टाकलाय. 56 धावा, 3 विकेट्स. जय हनुमान सागाव संघ. आपण पाहतोय शेवटचे 3 बॉल बाकी असणार आहेत आणि या 3 बॉल मध्ये कमीत कमी 10 धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. यावेळी सुद्धा आसमानी टोले जंग प्रहार. चेंडू सीमा रेषा पार, डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार. आदित्यच्या पाठमधून आलेला हा फटका संघाला आणि त्या धावसंख्येला उभारी देणारा त्याचा जो प्रयत्न आहे तो इथे सफल झालेला आहे. धावसंख्येत वाढ झालेली आहे, धावसंख्या पुढे जाते. 62 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, 62 धावा. शेवटचे 2 बॉल अलंकारने आतापर्यंत या ओव्हरमध्ये वाईड बॉल मला असं वाटते 3 टाकलेले आहेत. 3 षटकार खर्च केलेले आहेत. एक 22 स्वरूपाचा चौकार आहे. खूप महागडं षटक. लो फुल टॉस बॉल मिड विकेट रिजन मध्ये. महेश चेंडू खाली आहे. आरामात पद्धतीने चेंडू अडवत असताना चेंडू हातामध्ये निसटला आणि तिथे मात्र 2 धावांची पूर्तता झालेली आहे. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 64, 64 धावा. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस इनिंग. 64 झालेले आहेत. 64 नंतर मोठा स्ट्रोक येऊ शकेल का? मोठा फटका मारण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केलाय. आसमानी फटका जरूर आहे. टोले जंग प्रहार आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पार आहे. डायरेक्टली गेलाय म्हणून षटकार सांगितलंय पंचांनी. 70 तर पूर्ण झालेत. 71 धावांची आवश्यकता असणार आहे. तर यानंतर समालोचनाची जबाबदारी मी सूरजकडे देतोय. ओव्हर टू यू. मांडवखार संघ कर्णधार आणि बापदेव सुतारपाडा कर्णधार समालोचन कक्षापाशी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचा आहे.
जास्त वेळ दौडायची नाही आहे. लवकरात लवकर टॉस बॉक्स पाक्षी यायचं आहे. मांडवखार आणि सुतारपाडा संघाने थोडासा आराम करायचा आहे. नक्कीच श्री गणेश सातघर संघ कर्णधार आणि जय हनुमान बेलपाडा. कर्णधार, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. यानंतरचा सामना तुमचा असणार असल्यामुळे आपण समालोचन कक्षापाशी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचा आहे. कर्णधार, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर यायचं आहे. श्री गणेश सातघर वर्सेस बेलपाडा. सांगू इच्छिन मी सुरेश थळे. सगळ्यांचं प्रथमतः मनापासून स्वागत करतो. मॅच रंगली होती, रंगलेली आहे हनुमान सागाव वर्सेस चिंचवली दरम्यान. नाणेफेकीचा कौल चिंचवलीने आपल्या बाजूने लावून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि हनुमान सागाव संघाने पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 70 धावा 4 षटकामध्ये बनवल्या आणि आता चिंचवलीसाठी 71 धावांचं आव्हान लक्ष नजरेसमोर असेल. जर आपल्याला विजयाच्या समीप जायचं असेल तर ह्या पॉवर प्लेच्या षटकाचा म्हणजे पहिल्या षटकाचा खरपूस समाचार घ्यावा लागेल. चांगल्या चांगल्या चेंडूंना सुद्धा बाहेर मारावं लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. फलंदाजाचं नाव काय? अलंकार स्ट्राईक करतोय, चंदन ना स्ट्राईक आणि गोलंदाज आदित्य. नक्कीच राईट आर्म ओव्हर द विकेट. तेच तर्रार मारा, कोणती दयामाय दाखवली गेली नाही. फलंदाज अलंकार कडून पहिलाच चेंडू हवेच्या दिशेने फेकून दिलाय षटकारासाठी. श्री गणेशा मात्र उत्तुंग अशा छक्क्याने पहिलाच झाला आहे कारण लक्ष 71 धावांचं नजरेसमोर आहे. अर्थात असे आज दोन खेळाडू बघितले ते डाव्या हाताने फलंदाजी करतात आणि उजव्या हाताने गोलंदाजी. त्यामधील हा आदित्य, याच्या आधी हितेश. दोन्ही हात मजबूत आहेत त्यांचे. हा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होता आणि नक्कीच पंचानी हा अपील उचलून धरलाय. आकाशाकडे उंच बोट केलं आणि 21 नंबरची जर्सी परिधान केलेला अलंकार जो पहिल्याच चेंडूवर उत्तुंग फटका खेळला होता तो मात्र निराश नजरेने पॅव्हलियन मध्ये परततोय. खूप सुंदर चेंडू. समालोचन कक्षामधून दिसत होते की मधली षष्टी उखडली गेली असती जर आपण हा चेंडू पायावर आदळून नसता घेतला तर. मात्र पैचितने बाद होत आहे. आदित्य मात्र वेलकम बॅक करतो आपल्या संघासाठी. पहिला षटकार मारला, खचून नाही गेला, खोला चेंडू टाकला, परफेक्ट यॉर्कर. यॉर्करला अजूनही मानाचं स्थान आहे क्रिकेटच्या या विश्वामध्ये. नक्कीच सुमित जागा भरून काढेल काय? का उणीव राहिलेली अलंकार फक्त एकच षटकार मारून आणखी अपेक्षा होत्या संघाला कारण 71 धावांचे लक्ष. खूपच आव्हानात्मक धावसंख्या उभारली गेली आहे आणि ती पार करायची आहे. हा 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 दिशा चांगली पकडली आणि हवेची साथ मिळते. फक्त टायमिंगने मिळवलाय हा चौकार. षटकार आहे, चुकीची दुरुस्ती. पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी
बेलपाडा आणि सातघर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. अर्थात अलंकारने सुद्धा षटकार मारला होता. त्यानंतर तो आउट झाला होता. अशाच पद्धतीचा काहीसा चेंडू होता, थोडा खोलात होता आणि सुमितने सुद्धा षटकार मारला होता. पण आता तो वाचलाय कारण चेंडूनी थोडी उसळी घेतली. थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर पडलेला चेंडू होता. यष्टीरक्षकाने मात्र कोणती चूक केली नव्हती. आदित्य कमबॅक करणं त्याला माहित आहे कसं कमबॅक करायचं. हवेची साथ घेण्याचा प्रयत्न मात्र करणार, मात्र परफेक्ट यॉर्कर मारणार आदित्य. चांगली गोलंदाजी करतोय का भरवसा ठेवलाय आदित्यच्या खांद्यांवर. तो सार्थकी लावतोय. जो षटकार मारले गेले होते ते हवेच्या ओघाने मारले होते. अर्थात पहिला चेंडू खराब होता जो अलंकारने मारला होता. मात्र जो सुमितने षटकार मारला तो फक्त टायमिंग आणि टायमिंगच्या जोरावर मारला होता. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चांगल्या पद्धतीने थटवला सुद्धा असता. पुन्हा आदित्य सामना करतोय. मात्र आता दिशा बदलली आहे. दशा कोणाची होतोय. हा दुर्दशा मात्र क्षेत्ररक्षक करतोय आपल्याच संघाची. अपेक्षा नाही अशा मोठ्या सामन्यांमध्ये. फक्त एकच धाव मला वाटतं धावून काढली गेली आहे. फलंदाज बाद झाला असता. सुमित सारखा मोहरा गारद करण्याची संधी होती. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद करण्याची संधी होती. मात्र पूर्णपणे पाणी फेरलं गेलं क्षेत्ररक्षकाकडून. चांगला लोण्याचा गोळा होता हातात आला होता. तो फस्त करायचा होता पण नाही जमलं. उपवासाचा दिवस नसल्यामुळे त्याला असं वाटलं लोण्याचा गोळा खाण्यात काय मजा आहे. जर नक्कीच एखाद्या मटणाचा हाडूक भेटला असता तो मस्त फस्त केला गेला असता पण नाही. शेवटचा सत्कार घ्या. बॉलर नक्कीच सहर्ष करतो. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय क्षेत्ररक्षक. आता मात्र कोणती चूक करत नाही आहे तिथे. पहिल्या चेंडूवर हादरा बसतोय सुमितचा. शेवटच्या चेंडूवर वाचला होता पहिल्या षटकाचा. मात्र आता कोणतीही चूक होत नाही क्षेत्ररक्षकाकडून आणि गडी बाद होतोय सुमित. सहर्ष स्वागत करतोय अक्षरशः सुमितचं. आभार मानतोय आणि स्वागत करते नवीन फलंदाजाचं. नक्कीच नमित एक ऑलराऊंडर आहे. संगीत क्षेत्रामध्ये पण मला वाटतं त्याचं वचक आहे. मोठमोठे ऑर्केस्ट्राना आमच्या सोबत असतो किंवा त्याचं स्वतःचा बँड सुद्धा आहे. बघितलंच कधी मग नमित काय माहित होत असं की नाही ना आलाय चालेल बरोबर लेफ्ट हँड फलंदाजी करतो. ऑलराऊंडर मी म्हणेन कारण संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचं नाव आहे. आणि हेरला होता चेंडू स्लोअर पद्धतीचा होता. क्षेत्ररक्षक आणि काय क्षेत्ररक्षण करतोय. वाव व्हॉट फिल्डिंग. अशी जर साथ मिळाली प्रत्येक गोलंदाजाला, कोणताही गोलंदाज हवी होऊ ठरू शकतो. वाऱ्याची साथ त्याला असो वा नसो पण क्षेत्ररक्षणाची साथ मात्र चांगली मिळते.
नवीन बॅट्समन कोण? नवीन बॅट्समन कोण? कपिल. कपिल बॅट्समन कोण? हॅट्रिक झाली. हा 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 हॅट्रिक मला वाटतं आजच्या दिवसातील पहिलेच हॅट्रिक करण्यात यशस्वी झालाय गोलंदाज सहर्ष. सहर्ष स्वागत केलं सगळ्यांचं. या मी स्वागत करतो माझ्या वर्सटाईल गोलंदाजीने. वैविध्यपूर्ण गोलंदाजी करतो. फलंदाजाला समजत नाही आहे आणि फलंदाज मात्र बाद होत आहेत. अर्थात सुरेख क्षेत्ररक्षकांची साथ मिळतोय या गुणवंत गोलंदाजाला. दबावात आणतोय फलंदाजीला. महेशने मात्र जागा घेतली आहे. कसा जाईल सहर्षला सामोरा. हा खोलात टाकलेला चेंडू, बॅटची कड घेऊन चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. तिथून इथून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव मात्र घेण्यात कसूर करत नाही. एका धावेनी फरक पडत नाही कोणत्याच संघाला, अर्थात जय हनुमान सागाव संघाला. कारण खूप मोठी धावसंख्या उभारली होती. 71 धावांचं लक्ष ठेवले होतं आणि चकवी गोलंदाजी. या चकवे गोलंदाजीने फसतोय तो फलंदाज. चकवा देतोय. उदयोन्मुख गोलंदाज नक्कीच आहे, मात्र खूप खूप अनुभवी गोलंदाजी करतोय. खूप अनुभव असल्यासारखा मी म्हटलंय. आता यष्ट्या उधळल्यात. त्याने पाहिलं, हेरलं की खूपच 42 नंबर बॅट्समन आतमध्ये येऊन खेळतोय. त्यांनी लेग स्टंपवर एक सुद्धा चेंडू आत्तापर्यंत त्याने लेग स्टंपवर टाकला नव्हता, पण आत्ता त्याने ते अचूक हेरलं. आणि लेदर क्रिकेटमध्ये बोलतात, जर तुम्ही बोल्ड एखाद्याचा उडवताय किंवा काढताय तर तो बेसला जाऊन लागत असेल चेंडू, तर तो चेंडू केव्हाही खेळण्यासाठी कठीण मानला जातो. एक चांगला चेंडू गणला जातो. ह्या षटकामध्ये नक्कीच फक्त सहर्ष एक धाव खर्च करतोय आणि 4 गडी बाद करण्याचा भीम पराक्रम मात्र करतोय. सहर्षकडून एक मॅच टर्निंग गोलंदाजी इथे होताना दिसते आपल्या संघासाठी. राज ते राज करेल का ह्या विकेटवरती, ह्या मैदानावरती? आतमध्ये चेंडू येतोय. लेग स्टंप वरून चेंडू फिरतोय. मिडल स्टंप वरून लेग स्टंप वर चेंडू वळतोय आणि गडी मात्र बाद होतोय. नक्कीच शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. किती वळला असला तरी मारणं गरजेचं होतं, कारण हवेची साथ होती. मिड विकेटची दिशा मोकळी होती. फक्त टायमिंग करणे गरजेचं होतं, मात्र तसं करता नाही आलं आणि फलंदाज होतोय बाद. मला वाटतं ह्या 7 चेंडूमध्ये तब्बल 5 फलंदाज बाद झालेत. सहर्षने पूर्ण नूरच बदलला ह्या मॅचचा मी म्हणेन. मॅच विनिंग गोलंदाजी करून गेला. आतापर्यंत 6 गडी बाद. धावसंख्या मात्र स्थिर आहेत त्या 14. सामन्याचं तिसरं षटक प्रगती पथावर असताना हा 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 नक्कीच हा मिडल स्टंप वरून चेंडू थोडा इन होतोय आणि लेग स्टंप वरून जातोय. पूर्ण दबावात फलंदाजी नक्कीच असेल ती चिंचवली संघाची. गुडलेंत चेंडू. आता कोणती दया माया त्याच्या मनात नाही, त्याच्या हृदयात नाही, कारण खूप वेळ झाला षटकार आला नव्हता. तो सुद्धा आला आहे. ओमकारने मात्र छोट्या चणीचा खेळाडू आहे, थोडा छोटा खेळाडू आहे, मात्र त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता आणि योग्यता तो ह्या मैदानावर सिद्ध करतोय, साबित करतोय. अनुभवी गोलंदाज संजय समोर. स्विंगिंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी सुद्धा होत आहे. फक्त एक धाव देऊन ओमकार स्ट्राइक चेंज करतोय. आता मात्र राज सामना करेल. संजयचा धाव संख्या मात्र स्थिर आहे त्या 21. काहीसा
एका बाजूने हा सामना कल्ला गेलाय. मी म्हणेन चांगली गोलंदाजी होते. फक्त स्पीड नसून स्विंग किती महत्वाचं आहे टेनिस क्रिकेटमध्ये ते दाखवून देतोय. अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे या तिसऱ्या षटकातील. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या होत्या. एक विकेट मिळाली होती नक्कीच आदित्यला. नंतर मात्र सहर्षने जी गोलंदाजी केली, फक्त एक धाव देऊन 4 गडी बाद केले होते आणि क्षेत्ररक्षकांची चांगली साथ मिळते या मैदानावरती. जय हनुमान सोगावला चांगलं मैदान आहे. जय हनुमान सागाव. सहा चेंडू 49 धावांची गरज आहे. मला वाटतं सागाव संघ काहीशा असं वाटलं होतं काहीशा नव्या खेळाडूला नवीन गोलंदाजाला चान्स देतील या मैदानात. आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची नाही, पण त्यांनी जे रेग्युलर बॉलर आहेत त्यांनाच देण्याचा प्रयत्न केला आणि खराब पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच षटकाराचा चेंडू होता, मात्र बॅटची कड घेऊन चेंडू विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातात आणि यष्टीरक्षक कोणतीच चूक करत नाही. पुन्हा एकदा गडी बाद होतोय आणि नक्कीच पॅव्हेलियन मात्र शांत पडलं चिंचवलीचं. सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे. जसा वेळ भेटेल तसा ज्याच्यामध्ये क्रिकेटप्रती प्रेम आहे ना, तो नक्कीच आपल्या संघासाठी नव्हे तर स्वतःसाठी सुद्धा मैदानाकडे त्याची पावले वळतात. कधी गोलंदाजी करतात तर कधी फलंदाजी करतात. वेळ काढून ते आपल्या संघासाठी येतात आणि खेळण्याचा आनंद लुटतात. चांगली धावसंख्या उभारली होती पहिल्या इनिंगमध्ये. 71 धावांचं लक्ष असताना नक्कीच समोरची कोणतीही फलंदाजी अडचणीत येते, दबावात येते आणि तसंच झालं. एक हाती क्षेत्ररक्षण मात्र लाजवाब आहे. फिल्डिंग काय झालंय आज सागाव संघाची, काय साथ आहे. नक्कीच चौकार असता. कोणतीही शंका नव्हती, मात्र क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं होते. एकही अजून कॅच त्याने सोडला नाही कोणीच. क्षेत्ररक्षकांनी चांगल्या कॅच पकडल्या आहेत आणि आपल्या गोलंदाजांची वाहवा शाबासकी मिळवली आहे. कारण जेव्हा चांगली कॅच घेतली जाते तेव्हा गोलंदाजाची कमी आणि क्षेत्ररक्षकाची जादा वाहवा मिळते, शाबासकी मिळते. नक्कीच षटकार येईल, कोणतीही शंका नाही. खूपच सुमार दर्जाचा चेंडू होता. खरपासून समाचार घेतला, फोडला गेला, तोडला गेला, षटकार मिळवला गेला. या 6 धावेने धावसंख्या वाढते, मात्र विजयाच्या समीप सुद्धा जाऊन पोचत नाहीये. काही चेंडू येणं बाकी आहेत, 2 चेंडू शेवटचे येणं बाकी आहेत आणि क्रिकेटचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करत आहेत दोन्ही संघाचे खेळाडू आणि रसिक प्रेक्षक. नक्कीच
ऑल आउट होऊ शकते का, कारण शेवटचं विकेट आता फक्त मैदानात असेल. 9 गडी बाद झाले आहेत आतापर्यंत चिंचवली संघाचे. मेहनत नक्कीच केली चिंचवली संघाने, पण निराशा आणि निराशा फक्त त्यांच्या पदराच्या गाठीला मी आली म्हणेन. फक्त आणि फक्त टायमिंग, फक्त एक धाव मिळेल, तीही मी घेणार नाही कारण मला त्याची गरज नाही. आणि मॅच संपतीये, 4 षटकांचा खेळ संपतोय. नक्कीच जय हनुमान सागाव संघ एका हाती हा सामना आपल्याकडे वळवतोय आपल्यातील कौशल्याच्या जोरावर. प्रथमतः पहिल्या इनिंगमध्ये उच्च दर्जाची फलंदाजी केली, 71 धावा धावफलकावर लागल्या. नंतर त्याच दर्जाची गोलंदाजी आणि कमालीच्या उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळालं. अर्थात विजयी झाला तो जय हनुमान सागाव संघ.